नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण 8 मे 2025 रोजी MPSC आयोगाचा आलेला जे महत्त्वाचा अपडेट आहे, जाहिरात क्रमांक 121/2023 संदर्भातला, तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कमिशन जे आहे, स्टेट सर्व्हिस मेन्स एक्झाम 2023 प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जे आहे डेप्युटी कलेक्टर ग्रुप ए साठीची, तर ती लावण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर बघू शकता इथं रोल नंबर आहे, उमेदवाराचं नाव आहे, कॅटेगरी आहे, मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स आणि रिमार्क नुसार जी यादी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 जी आहे तर त्याची सिलेक्शन लिस्ट टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आणि प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट जी आहे तर त्या दोन्हीही प्रसिद्ध केलेल्या आहेत 8 मे 2025 रोजी। तर त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 दिलेली आहे त्यांच्यासाठी आलेला हा खूप महत्त्वाचा अपडेट आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भातले टोटल मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये जोडण्यात आलेले, त्याच्यासोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा कट ऑफ लिस्ट जी आहे तर ती काय लागलेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे। तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हे PDF पाहण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 संदर्भातला आलेलं हे मार्क्स लिस्ट जे आहे, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर त्याच्या संदर्भातला तात्पुरती निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी जी आहे तीही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून जायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।